निवृत्ती शेटशेरकर होते, सोपान शेटशेरकर होते, तू आहे. आतापर्यंत ते दोघं पवार परिवाराबरोबर त्या ठिकाणी राहिले. राजकारणात जरी काही गोष्टी जरी घडल्या असतील तरी पण पवार कुटुंब हे एक कुटुंब आहे. त्याच्यामुळे तू गडबड करू नको, तू जागेवर थांब. हा दादांनी त्या ठिकाणी सल्ला दिला. अनेक गोष्टी झाल्या, कारखान्यांच्या संदर्भातल्या झाल्या. बाकी दादांना दादा म्हटले किती क्रशिंग चालू आहे काय. दादांना म्हटलं आमचं क्रशिंग काय दादा, तुमचंच क्रशिंग 1 लाख टनाचं तर तुमचं क्रशिंग होतंय. दादांनी कारखाने मोजायला सुरुवात केली. हा या कारखान्याचं एवढं, त्या कारखान्याचं तेवढं. दादांनी हिशोब सांगितलं की 1,20,000चं क्रशिंग तर म्हटले मीच करतोय आता. जे काय एवढं छोटं लक्ष, बसल्या बसल्या मोबाईल चालायचे, कुठली बातमी आली, काय झाले, प्रत्येक गोष्टीवर चर्चा केली. आणि आम्ही काही संदर्भ घेतला नाही. एकच संदर्भ त्या बाहेर आल्यानंतर आम्ही घेतला की दादांनी सांगितलं का शांत बस. म्हणजे याच्या मागं खूप काय दडलेलं आहे. हा संदेश घेऊन आम्ही त्या ठिकाणावरून बाहेर पडला. आणि खरं तर मला अजूनही आठवतंय ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचा नेतृत्व मी करायचा आणि त्या काँग्रेस पक्षात होतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या असलेल्या कमिटीमध्ये मी त्या ठिकाणी सदस्य होतो. आणि म्हणून हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री होते, बाकीचे काही 4 मंडळी होते. त्या 4-5 मंडळींमध्ये मी पण एक होतो. आणि ज्या वेळेला जिल्ह्याच्या राजकारणाची चर्चा व्हायची, विषय व्हायचे, त्यावेळेला त्याच्यामध्ये मला आवर्जून त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील बोलवायचे आणि आम्ही बसायचो. मग आधीमध्ये दादा कधी फोन करायचे, अरे काय करतो तुमच्या अध्यक्षाला सांग ना, हे असं असं कर म्हणून, तसं तसं करू. हा दादा सांगतो म्हणायचो. त्या हर्षवर्धन पाटलांना सांगते असं असं करायला पाहिजे तसं म्हणून. दादा सांगतो, दादा असं करायला सांगतो, तसं करायला सांगतो. ह्या गोष्टीचा संवाद व्हायचा. आज या जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं मी सांगणार नाही, मला महाराष्ट्राचं माहित नाही, पण ह्या जिल्ह्याचं आणि ह्या तालुक्याचं पालकत्व हरवलं हे मात्र नक्की आहे. आणि असा पालक आपल्याला इथून पुढच्या काळात न होणे न होणार. दादांच्या झाल्यामुळे खरं तर सहकार असेल, शिक्षण असेल, या सगळ्याचं फार मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. खरं तर त्याच्यानंतर मी दादांकडे पुन्हा गेलो होतो. म्हणलं दादा का कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ चालू करायचा, तुम्ही त्या ठिकाणी या. कारखान्याचे एक्सपान्शन केले आणि तुमच्या हस्ते तो सुरुवात करायची. दादा म्हटलं अरे ते मंत्री समितीची मीटिंग तर होते, मंत्री समितीची बैठक तर होते, तारीख तर डिक्लेअर होते, तू कसं अगोदर चालवा महिनाभर. दादा म्हटलं नाही, तुमच्या कानावर